महाराष्ट्र गट संयुक्त सेवा पूर्व परीक्षा 2026 मध्ये तलाठी जागा ॲड झालेल्या आहेत. त्यामुळे मुलांच्या मनात एक आनंदाचं वातावरण आहे. पण मुलांचा हा पण प्रश्न आहे की सर बुकलिस्ट कुठली वापरायची, आयडियल बुकलिस्ट काय आहे. तर मित्रांनो, आपण जे आधी कुठली पुस्तकं सांगितले तेच पुस्तकं ह्या परीक्षेला पण आपण वापरायचे आहेत. हे बघा, इतिहासासाठी तुम्ही समाधान महाजन सरांचं पुस्तक वापरा. सोबत तुम्ही हे 11वीचं स्टेट बोर्डाचं बालभारतीचं पुस्तक वापरा. नाही मिळालं त्याची कुठं PDF मिळेल तिथून झेरॉक्स करून घ्या, नसेल तर मला सांगा. पण हे पुस्तक तुम्ही 100% वापरा, कारण की आत्ताच्या कंबाईन ग्रुप बी मेन्सला प्रिलिम्सला सगळीकडे याच्यावर प्रश्न आलेत, यातून प्रश्न आलेत. त्यामुळे हे पुस्तक इम्पॉर्टंट आहे. भूगोलाचा अभ्यास करताना सगळे सांगतात स्टेट बोर्ड वापरा, 100% स्टेट बोर्ड वापरा. पण याची पानं बघून घाबरून जायची गरज नाही. PYQ बघा आणि मग ठरवा यातलं काय वाचायचं. तुम्ही आत्तापर्यंत कधीच वाचलं नसेल तर थोडा वेळ लागेल, पण ही स्टेट बोर्ड वाचणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. इथे बघा, कंबाईन ग्रुपचे Bचे Cचे पेपर तुम्ही बघितले तर महाराष्ट्राचा भूगोल आपल्याला खूप जास्त प्रमाणात विचारला जातो. महाराष्ट्राचा भूगोलाच्यावर प्रश्न कसे आहेत ते तुम्ही PYQ मधनं बघा. पण हे पुस्तक तुम्ही घ्या, दीपस्तंभ पब्लिकेशनचे दीपक बाविस्कर सरांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. आता अर्थव्यवस्थेसाठी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक चांगलं आहे, देसले सरांचं पुस्तक चांगलं आहे. तर दोन्ही पुस्तक आणायची का? नाही, एक पुस्तक आणा. आता याच्यात शासकीय अर्थव्यवस्था आपल्याला सिलेबसमध्ये असा एक पॉईंट दिलेला आहे. तर शासकीय अर्थव्यवस्था आहे, तर मग तो कुठे चांगला दिला आहे, त्याच्यावर प्रश्न कसे आहेत हे थोडं बारकाईनं बघा आणि मग दोन्ही आपण एकत्र करून अभ्यास केला पाहिजे. PYQची जोड दिली पाहिजे. हे बघा, आता चालू घडामोडीच्या मागं मुलं खूप लागतात. म्हणजे एअरबुक वाचतात, भरपूर पुस्तकं वाचतात, पण तसं आउटपुट भेटत नाही. आयोग डायरेक्ट 22-23चे प्रश्न आत्ता आयोगाने विचारलेले आहेत. त्यामुळे याच्या मागे जास्त लागू नका. चॅलेंजिंग आहे, मी नेहमी सांगतोय. आपल्या प्रतिष्ठान अकॅडमीच्या नोट्स आहेत त्या तुम्ही वापरल्या तरी तुम्हाला फायदा होईल, कारण कमी पानात नोट्स बनवल्या तेवढ्याच वाचा आणि नक्की त्यातनं तुमचे प्रश्न कव्हर होतील. आता पॉलिटीला लक्ष्मीकांत सगळ्यांना माहिती आहे, आणि सोबतच हे पंचायत राजसाठी लवटे सरांचं पुस्तक. हे दोन्ही पुस्तकं इम्पॉर्टंट आहेत. लवटे सरांच्या पुस्तकाच्या मागे त्यांनी बॉक्सेस दिलेत. ते बॉक्सेस पण मला वाटतं प्रिलिमसाठी इनफ होतील. तर तेवढं काही जमतं का, किंवा झेरॉक्स करून घेता येते का बघा. पण एक पुस्तक तुम्हाला पॉलिटीचं कुठलंही वापरायचं असेल तर लक्ष्मीकांत किंवा रंजन कोळंबे सरांचं कोणतंही पुस्तक वापरा. दोन्ही पुस्तकं चांगली आहेत. आता हे सामान्य विज्ञान बघा, सचिन भस्के सरांचं पुस्तक आहे. यासोबत तुम्हाला स्टेट बोर्डाची पुस्तकं वापरणं आवश्यक आहे. म्हणजे 7वी, 8वी, 9वी, 10वी ही स्टेट बोर्डाच्या पुस्तकातनं आयोग प्रश्न 100% विचारतं. पण सचिन भस्के सरांच्या पुस्तकात सगळं व्यवस्थित कंपाईल केलं आहे. आणि एकच पुस्तक आपल्याला पाहिजे असेल तर हे पुस्तक तुम्ही 100% वापरा. पुढे बघा, आता इथे इतिहास नाही आहे, अंकगणित आणि बुद्धिमत्ता. सचिन ढवळे सरांचं नाव सगळ्यांना माहिती आहे. गणितासाठी त्यांचं पुस्तक वापरा आणि बुद्धिमत्तेसाठी तुम्ही अभिनवचं पुस्तक बघू शकता. हे पुस्तक पण चांगलं आहे. मित्रांनो, बुकलिस्ट तुमची फायनल करा. कमीत कमी पुस्तकं ठेवा. त्या पुस्तकांमधलं पण महत्त्वाचं काय वाचायचं यासाठी तुम्ही PYQ बघा. आणि नसेलच तर आपण 100% इथे तुम्हाला व्हिडिओ सिरीजमधनं सांगणारच आहे. तुम्ही प्रतिष्ठान अकॅडमीला फॉलो करा. मी हेमंत तांदळे, माझं चॅनल आहे इंस्टाग्रामला, त्याला तुम्ही फॉलो करा आणि कनेक्टेड